राज्यातल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी अनेक ठिकाणच्या वाहतुकीला फटका बसला। सोमवारी सकाळी मुंबई पुण्याची वाहतूक बंद करण्यात आली होती, तर कोकणात मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला। पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जाण्यासाठी असलेल्या अनेक घाटमार्गावर सुद्धा पाणी साचणं आणि दरड कोसळण्याच्या घटना घडल्यामुळे हे रस्ते सुद्धा बंद ठेवण्यात आले। पुढचे काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने अनेक ठिकाणचे रस्ते बंद राहणार असल्याच्या सूचना देण्यात येत आहेत। राज्यभरात पावसामुळे प्रभावित झालेले रस्ते कोणते, कोणते मार्ग बंद असतील आणि कोणते मार्ग बंद होऊ शकतात याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। मिसिंग लिंकच्या टनल 2 बाहेर दरड कोसळल्यामुळे पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक सोमवारी बंद ठेवण्यात आली होती। पण सोमवारी रात्री 10च्या दरम्यान दरड आणि मातीचा मलबा प्रशासनाने हटवला आणि पुणे मुंबईची वाहतूक सुद्धा रात्री सुरू करण्यात आली। पण या मार्गावर सुद्धा फक्त 2च लेन सुरू करण्यात आल्या। इतर 2 लेनवर पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने त्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्या। पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावर या लेन सुद्धा सुरू करण्यात येतील असं महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आलंय। तर खालापूर फूड मॉल परिसरातलं एक्सप्रेस वेवर साचलेलं पाणी सुद्धा सध्या ओसरल्यामुळे मुंबई पुणे आणि पुणे मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येतेय। तर कोकणात सुरू असलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातले अनेक रस्ते आणि मुंबई गोवा महामार्गावर 30 तासांपेक्षा जास्त वेळ वाहतूक कोंडी झाली होती। वाकण आणि सुकेली खिंड परिसरात डोंगरावरून आलेलं पाणी आणि मुसळधार पावसामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप आलं होतं। त्यामुळे प्रशासनाकडून हा रस्ता बंद ठेवण्यात आला होता। त्यात सोमवारी कशेडी घाटात दिवाण खवटीजवळ दरड कोसळल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती। दुपारी 2 वाजता दरड आणि मातीचा ढिगारा बाजूला करण्यात प्रशासनाला यश आलं आणि सिंगल लेनवरची वाहतूक सुरू करण्यात आली। पण वाहतूक हळूहळू सुरळीत होत असतानाच मंगळवारी पहाटे मुंबई गोवा महामार्गावर नवीन अडथळा आला। परशुराम घाटाजवळ असलेल्या धामणदेवी इथे मंगळवारी पहाटे एक भला मोठा दगड थेट रस्त्यावर आला। प्रशासनाकडून आधीच करण्यात आलेल्या काही उपाययोजनांमुळे मोठा अनर्थ टळला। पण प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या मार्गावरील धामणदेवी ते परशुराम घाट हा रस्ता तात्पुरता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केलाय। सध्या पोलीस आणि महामार्ग प्रशासनाकडून दगड आणि रस्त्यावर वाहून आलेला चिखल बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्याचं काम सुरू आहे। मंगळवारी सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी डोंगरावरून येणाऱ्या पाण्यामुळे परशुराम घाट परिसरात दरडी कोसळण्याचा आणि दगड कोसळण्याचा धोका अजूनही कायम आहे। महामार्गावर अनेक ठिकाणी डोंगराचा चिखल वाहून आल्यानं रस्ते निसरडे झालेत। त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक संथ गतीने सुरू आहे। पावसामुळे रायगड, रोहा, चिपळूण भागातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। रायगडमधील वाहतूक यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे। हवामान विभागाने पुढचे 2 दिवस रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट दिलाय। त्यामुळे कोकणातले अनेक घाट बंद ठेवण्यात आले आहेत। भोरमहाड दरम्यानच्या वरंधा घाटात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्या आहेत। दरड काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असलं तरी धोका कायम आहे। त्यामुळे 31 ऑगस्ट पर्यंत वरंधा घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। पावसाळ्यात या घाटात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळतात, रस्ते खचण्याचे प्रकारही घडतात। त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। राजेवाडी ते वरंधा दरम्यानची वाहतूक बंद असेल। त्यामुळे पर्यायी रस्ते म्हणून पुण्याकडे जाण्यासाठी माणगाव, निजामपूर, ताम्हिणी घाट, मुळशी, पिरंगुट, पुणे, कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा, पोलादपूर, महाबळेश्वर, वाई, सुरूर, सातारा, कराड, कोल्हापूर किंवा राजेवाडी फाटा, पोलादपूर, खेड, चिपळूण, पाटण, कराड, कोल्हापूर या पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत। यासोबतच महाड पुणे दरम्यानचा ताम्हिणी घाट सुद्धा अनेक दिवस बंद राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। ताम्हिणी घाट माथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे पळसे ते डोंगरवाडी दरम्यान 3 ते 4 ठिकाणी रस्त्याचं मोठं नुकसान झालंय। पळसे धबधबा परिसरात रस्त्याच्या वरून पाणी गेल्यानं दोन्ही बाजूचा भराव वाहून गेला आहे। तर ताम्हिणी ते दावडी दरम्यान मातीचा ढीग रस्त्यावर आलाय। त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव ताम्हिणी घाट सुद्धा बंद ठेवण्यात आलाय। त्यामुळे पुणे कोलाड प्रवासासाठी मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरून खोपोली तिथून पाली रोहा मार्गे कोलाडचा पर्यायी मार्ग उपलब्ध आहे। पोलादपूर महाबळेश्वर दरम्यान झालेल्या प्रचंड पावसामुळे आंबेनळी घाटात दगड आणि माती रस्त्यावर आली आहे। खोल दरी आणि कोसळणाऱ्या दरडींमुळे हा घाटही 31 जुलै पर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। महाबळेश्वर किंवा सातारा बाजूने कोकणात येणाऱ्या आणि कोकणातून घाटावर जाणाऱ्या प्रवाशांना आता पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पण ताम्हिणी घाट आणि वरंधा घाट सुद्धा बंद असल्यामुळे महाड ते महाबळेश्वर प्रवासादरम्यान योग्य ती माहिती घेऊनच बाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलंय। तर महाड दापोली या कोकणात जाणाऱ्या अंतर्गत आणि महत्त्वाच्या मार्गावरही पूर परिस्थिती निर्माण झाल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे।
रत्नागिरीतून कोल्हापूर पुण्याला जाण्या येण्यासाठी चिपळूणचा कुंभारली घाट आणि संगमेश्वर तालुक्यातील साखरपा आंबा घाट हे 2 मार्ग सुरू आहेत. खेड तालुक्यातून महाडला जोडणाऱ्या नातूनगर मार्गे महाड या मार्गावर विन्हेरे इथे मोठी दरड कोसळल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस आता कमी झाला असून इथून जिल्ह्याबाहेर पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारे सगळे घाटमार्ग सुरू आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा सावंतवाडी तालुक्यातील आंबोली मार्गे आजरा कोल्हापूर कर्नाटक राज्याला जोडणारा मार्ग सुरू आहे. तिलारी वैभववाडी तालुक्यातील कोल्हापूरकडे जाणारा खारेपाटण मार्गे भुईबावडा घाट, कणकवली जवळील फोंडा घाट मार्ग सुरू आहे. रत्नागिरी रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबे पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकडून कोकणात येण्या जाण्यासाठी टोळ फाटा मार्गे दापोली खेड चिपळूण मार्ग सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचं, उत्तर कोकणात पालघर जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसात झालेल्या पावसामुळे वसई विरार ही शहरं पाण्याखाली गेली आहेत. शहरातल्या जवळपास सगळ्याच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय. रस्त्यांवर कमरेपर्यंत पाणी असल्यामुळे वसई विरार महापालिकेची बस सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे विरारहून बोळींज, आगाशी, अर्नाळा इथे जाण्यासाठी प्रवाशांना मोठी अडचण होतीये. वसई विरार आणि पालघरमधून मुंबईत जाण्यासाठी मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सुद्धा पावसामुळे प्रभावित झालीये. वसई ते नालासोपारा दरम्यान ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे इथली लोकल सेवा संथ गतीने सुरू आहे. लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहेत. मुंबई अहमदाबाद महामार्गावर सुद्धा ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे तिथून सुद्धा गरज नसेल तर प्रवास करू नये अशा सूचना प्रशासनाने दिल्यात. एकंदरीतच राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते, घाट बंद ठेवण्यात आल्यामुळे प्रशासनाच्या सूचना पाळण्याचं आणि धोकादायक प्रवास टाळण्याचं आवाहन करण्यात येते. पावसाच्या सगळ्या अपडेट्स आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.